ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयानं वसई विरार महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम घोटाळ्याप्रकरणी मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाण्यात मिळून एकूण 12 ठिकाणी धाडी टाकून नुकतीच एक मोठी कारवाई केली। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या प्रकरणात आणखी मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। ही कारवाई वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर करण्यात आली। त्यात वसई विरारच्या विकास आराखड्यानुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या तब्बल 41 बेकायदेशीर इमारतींच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारती 20 फेब्रुवारी रोजी पाडण्यात आल्या आहेत। अनिल कुमार पवार यांनी आपल्या कुटुंबियांच्या आणि बनावट नावं वापरून स्थापन केलेल्या एकापेक्षा अधिक कंपन्या या घोटाळ्याच्या मुळाशी असल्याचं दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। एका बांधकामाच्या ठिकाणी 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली। त्या खंडणीपैकी 8 लाख रुपयांचा पहिला हप्ता कमलेश राय यांनी आधीच स्वीकारला होता। त्यांना 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात अटक केली।